नमस्कार सर्व सांगलीवासियांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी आम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्या संकल्पनेतून सादर केला। एक दिवा सैनिकांसाठी। दिवा सैनिकांसाठी का तर सैनिक हे अहोरात्र देशाच्या सीमेसाठी झटत असतात, देशाच्या सीमेवर लढत असतात। इकडे आपण जेव्हा दिवा लावतोय त्यावेळेला कधी कधी त्यांच्या घरी दिवा लागत नाही, पण तरी सुद्धा ते नेटाने प्रयत्न करतात की आपल्यातर्फे कुठली चूक होऊ नये आणि त्यांच्या घरी दिवा लागावा आणि माजी सैनिकांच्या घरी हा गोड दिवाळी साजरी व्हावी म्हणून मी हा कार्यक्रम घेतला। कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी उपस्थित राहिले। जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्यांना संबोधन केलं। आपण 2030 साली आपल्या सांगली कसं असावं याचे विजन त्यांनी मांडलं आणि माजी सैनिकांपुढे त्यांनी सांगितलं की आपण मिळून एक विजन डॉक्युमेंट तयार करू, ज्या विजन डॉक्युमेंटमध्ये सर्व गोष्टींचा सर्व समावेशक असं विजन डॉक्युमेंट असेल। तर यासाठी सगळे माजी सैनिक एकत्र येतील। माजी सैनिकांचे एक सुंदर गुंफण आज बघायला मिळाली। त्यात वीरमातांचा सत्कार झाला। वीरमाता अतिशय भावूक आणि भारावून गेल्या होत्या। त्याप्रमाणे सर्व माजी सैनिक व सैनिक पदाधिकारी, त्यांचे माता पिता, सगळे पुत्र सगळे हजर राहिले। सगळ्यांनी अत्यंत हिरिरीने भाग घेतला। जेवढ्या निकरानं आम्ही लढतोय शत्रूबरोबर तेवढ्याच निकरानं ते इथं आले होते। त्यांनी आपल्या भावना मांडल्या आणि त्यांना कुठेतरी मोकळं व्हायची वाट मिळाली। जो आजचा कार्यक्रम झालेला आहे हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम हा माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या विचारातून कुठेतरी सुरू झालेला नवीन रोपटा आहे। आज त्याचं बी पेरलं गेलंय। पुढच्या वर्षी आम्ही सर्वजण अपेक्षा करतोय की त्याचा एक वृक्ष झालेला असावा आणि माननीय जिल्हाधिकारी पुढच्या वर्षी येतील आणि पुढच्या वर्षी आपल्याला बरंच काही करता येईल की असं आपण अशी अपेक्षा ठेवू। आणि त्याचबरोबर सर्व माजी सैनिकांना वीर पत्नी, वीर पिता, वीर माता, वीर बंधू तसेच सगळ्या माजी सगळ्यांचे अवलंबित यांना माझा एक नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना ही दिवाळी सुखा समृद्धीची आनंदाची जावो, वर्षानुवर्षे अशीच दिवाळी चांगली जावो, प्रत्येकाच्या घरी दिवा लागत राहो आणि दिवाळी लख दिव्याने उजळून जावो अशी अपेक्षा करतो। नमस्कार।